नमस्कार. मावळ न्यूज एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत. मी ज्ञानेश्वर वाघमारे. आमच्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. महादेवी पालखी सोहळ्यात भक्तीचा महासागर, ढोल ताशांचा टाळ मृदुंगात वर्धापन दिन सोहळ्याची भव्य सुरुवात. इंगळूण पारठेवाडी. टाळ मृदुंगाचा गजर, ढोल ताशांचा दणदणाट, हलगी तुतारीचा निनाद आणि हजारो गावकऱ्यांच्या उसळलेल्या उत्साहात महादेवी देवीच्या पालखी सोहळा व शोभायात्रेने वर्धापन दिन सोहळ्याचा भव्य प्रारंभ झाला. पारंपरिक वाद्याच्या निनादात भक्तिभाव आणि जल्लोष यांचा संगम अनुभवायला मिळाला. शोभायात्रेला देवीची सुरुवात झाली. दत्तसेवा भजनी मंडळ, महादेवी सेवा भजनी मंडळाचे सदस्य तसेच गावकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात नामस्मरण करत वातावरण भक्तिमय केले. बापदेव ढोल लेझिम मंडळाच्या ढोल ताशांच्या दणदणाटाने उत्साहात रंगत आली. डीजेच्या तालावर तरुणांची पावले थरकली तर महिलांनी मनसोक्त या सोहळ्याचा आनंद लुटला. इंगळूण गावातून निघालेली शोभायात्रा मुख्य रस्त्यावरून पारठेवाडी गावात पोचली. तिथून ते विविध मार्गांनी मंदिरात दाखल झाले. मार्गावर ठिकठिकाणी अघोरी शक्तीच्या कलाकारांनी शिवमहिमा नाथपंथीय देखावा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मंदिराचा वर्धापन दिन आणि शतचंडी यज्ञ सोहळ्याच्या निमित्ताने राजा शिवछत्रपती दी ग्रेट मावळ पुणे ढोल ताशा पथक, बापदेव तरुण मंडळ, ढोल लेझिम संघ अनसुटे या पथकांनी पारंपरिक वाद्यांचा गजर करत वातावरण दणाणून सोडले. अंधेरीच्या मोरया कला मंचाने पारंपरिक वेशभूषेत आकर्षक सादरीकरण केले. यात्रेत घोडे, उंट सहभागी झाले. योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशभूषेत तरुणांनी इतिहास जिवंत केला. संगमनेर येथील महाबली हनुमान अघोरी टीमने शोभायात्रेदरम्यान शिवतांडव, अघोरी भस्म आरती, नाथपंथाचा महिमा आणि महाकाल रूपातील नृत्य सादर करून सोहळ्याला वेगळीच उंची दिली. महादेवीच्या कृपेने हा वर्धापन दिन सोहळा दरवर्षी अधिक भव्य होत आहे. पारंपरिक संस्कृती, भक्तिभाव आणि गावकऱ्यांचा उत्साह यामुळे हा सोहळा मावळच्या सांस्कृतिक परंपरेचे जिवंत उदाहरण ठरत आहे. संदीपजी टकले, संस्थापक, महादेवी प्रतिष्ठान हे बोलताना